परत पुन्हा ते धुतलेलं ताट प्यायचं आहे आपल्याला पाणी. मग ते काय होतं, जास्त पाणी घेतलं तर जेवलेलं असतो ते पाणी आपल्याकडून पिणं होत नाही, म्हणून अर्धीच वाटी पाणी घ्यायचं. ते आपल्या ताटामध्ये टाकलं, ज्याचं पात्र असेल त्यांनी पात्रामध्ये टाकलं, बरोबर का नाही. वाटी बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू ते आपलं जे आहे आतून ताट व्यवस्थित साफ करून घेते, बरोबर. लक्षात असू द्या, अर्ध्याच वाटीमध्ये पूर्ण माझं पात्र स्वच्छ झालं होतं, तुम्ही करून पहा. आणि मग हे स्वच्छ झाल्यानंतर आपली वाटी सुद्धा काय झालेली असते, त्याच्यामध्ये आपण श्रीखंड घेतलेलं असतं किंवा भाजी घेतलेली असते, खराब झालेली असते, उष्टी झालेली असते. मग हे पाणी न पिता हे पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं, बरोबर. मग ही वाटी धुवून घ्यायची. ही वाटी धुवून घेतली, व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. आपल्याला कुठे पडून जायचं नाही, आपल्या मागे कुठलं लागलेलं नाही, म्हणून पटापटा तसं नाही करायचं. शांततेमध्ये ही वाटी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. अर्धीच वाटी आहे, बघायची कोणाला, बघा ही अर्धीच वाटी आहे. मग अर्धी वाटी काय करायचं, हे धुवून झाली अर्धी वाटी पाणी आपण पिऊन घेतली. आता हे 50% किंवा 80% स्वच्छ झाले. पुन्हा तीच क्रिया करायची, नॉर्मल अर्धी वाटी घ्यायची पाणी, बरोबर. आता थोडंसंच घेतलं मी, ते पुन्हा ह्याच्यात टाकणे म्हणजे चांगलं स्वच्छ होतं. लक्षात असू द्या, हे व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे आणि ह्याला बॅक्टेरिया लागतात पात्राला. जर त्याच्यामध्ये आपले अन्नकण जर शिल्लक राहिले तर तिथे काय होतात, जंतू निर्माण होण्याची शक्यता असते. मग हे पुन्हा हे धुतलं व्यवस्थित, पुन्हा टाकलं, पुन्हा ही वाटी धुवून घेतली. किती लागलं मला पाणी, बरं सांगा बरं. एक वाटी सुद्धा नाही लागली, अर्धी वाटी पहिली आणि आता फक्त 25% घेतले पाणी. झालं का नाही, 75% ही म्हणजे एवढ्या वाटीच्या पाण्यामध्ये मी काय केलं, व्यवस्थित स्वच्छ धुवून झालं.